ऑन स्ट्राइक येतोय तेजस पाटील। तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज असेल अभिजित ठाकूर। यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू जणू काय फटका मारण्यासाठी आमंत्रित केलाय अभिजित ठाकूर यानं। तेजस या फलंदाजाला तेजसच्या बॅट मधून निघतोय पहिलाच लँड रोवर्स ब्रँडेड षटकार। वैयक्तिक स्वतःचा खातं ओपन केलंय 6 या धावसंख्येनं, तर सांघिक धावसंख्या पाहतोय बिनबाद 7च्या घरात। यावेळेस जणू काय पुनरावृत्ती केली आहे अतिथी कक्षाला मानवंदना देणारा हा पुन्हा एकदा पुढचा येतोय SSD मोबाईल ब्रँडेड षटकार। म्हणून अभिजित ठाकूरची यावेळेस करंगळी मोडली या तेजस पाटील यानं। षटकार हॅट्रिक होईल का तेजसच्या बॅट मधून? यावेळेस नक्कीच आपण पाहतोय चेंडू जातोय डी फॉरवर्डच्या वरून। अजय 74 स्टँडला मानवंदना देणारा हा आजच्या दिवसातील पहिली षटकार यावेळेस बॅक टू बॅक चौथा षटकार लॉंग लेगच्या दिशेने लगावला जातोय। तेजस पाटील ऑन दी फायर। अभिजित ठाकूर खूप मोठं नाव आहे, परंतु आज तेजस पाटील त्याचं नाव या उरण प्रीमियर लीगच्या माध्यमातून सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतो। या मैदानावर 4 चेंडू 4 षटकार लागवलेत। निर्णायक शेवटचा चेंडू यावेळेस फुल टॉस चेंडू होता, चेंडू जातोय डीप बॅकवर्डच्या ठिकाणी, बघता बघता चेंडू सीमा रेषा बाहेर, चौकार। धन्यवाद कल्पेश। खरं तर या तेजस पाटील यानं कालच्या सत्रातील सुपर ओव्हर अंकेशची आठवण करून दिली। अंकेशनं पहिल्या चौकाने 4 संलग्न षटकार ठोकले होते। या षटकामध्ये मात्र तेजस संलग्न 4 षटकार ठोकतोय आणि 5व्या चेंडूवर चौकार। वैयक्तिक स्वतःच्या कोट्यामध्ये 28, तर सांघिक धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 29च्या घरात। खूप खूप आणि खूप महागडे षटक आपण पाहतोय, परंतु ती धावसंख्या सुद्धा उभारण्याची धमक त्या अभिजित ठाकूर या फलंदाजामध्ये आहे। नाव छोट्या। गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय समर्थ कडू। आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर ज्यांना मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता तोच हा गोलंदाज समोर आहे साहिल गावण। पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजे मोठी जो एंड करून मारा केला जातो। यावेळेस समर्थ कडू यांचा पहिला चेंडू साहिल साठी। यावेळेस प्रेक्षणीय फटका झेल खाली दीप होता, दीप कोणती चुकी करणार नाही। साहिल चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न फसला जातोय। पहिला गडी गारद होतोय साहिलच्या स्वरूपात डीजे।
नवीन फलंदाज येतोय साहिल, मात्र एक धावसंख्येवर बाद होते. तर सांघिक धावसंख्या 29 असताना पहिला गडी गारद होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जातोय विशाल गावण. खर तर यावेळेस जर पाहायला गेलात ना मित्रांनो, तर फलंदाजीसाठी सुद्धा तोच फलंदाज ज्यानं मागच्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावला, आणि गोलंदाजीसाठी सुद्धा गोलंदाज आहे ज्यानं मागच्या मॅचचा, अगदी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा किताब पटकावलाय. धावसंख्या 29. यावेळेस मात्र एक डावखुरा फलंदाज असल्या कारणानं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज येतोय विशाल गावण, तर समोर आहे एक डावखुरा फलंदाज आणि त्याला चेंडू टाकेल डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. यावेळेस लेफ्टी टू लेफ्टी बॅटल आपण पाहतोय मैदानावर. समर्थ गोलंदाजीच्या ट्रॅकवर, तर समोर फलंदाज विशाल. यावेळेस काय झालं रचले आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू हेरलाय, तो थांबला, चेंडूला पाहिलं आणि चेंडू नेऊन ठेवलाय सीमा रेषा बाहेर. षटकार. आपण पाहिलंय उत्कृष्ट धुंद त्यांच्या नावाची आपण पाहतोय. डीप बॅकवर्डच्या ठिकाणी हा षटकार टोलवला जातोय. जणू काय अजूनपर्यंत मागच्या मॅचची ही बॅटिंग आहे ते अजूनपर्यंत कंटिन्यू ठेवताना आपल्याला पाहायला मिळतोय. डगआउट मधून जणू काय सेट होऊन गेलेला फलंदाज पाहतोय विशाल. यावेळेस मात्र खोलवररित्या फेकलेला चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळला जातोय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या ठिकाणी. एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येवर समाधान मानतोय. या धावसंख्येने धावफलक पुढे वधारलं जातोय. संघ पोहोचतोय 1 बाद 36च्या घरात. पहिला चेंडू फेकला समर्थ्यानं, विकेट संपादित केली साहिल याची. दुसरा चेंडू षटकार. तिसरा चेंडू एक धावसंख्या. पुन्हा एकदा चौथा चेंडू समर्थ. तर समोर फलंदाज असेल ज्यानं संलग्न 4 षटकार आणि 1 चौकार ठोकणारा तो फलंदाज, ज्याचं नाव आहे तेजस पाटील. सांघिक धावसंख्या 36 जरी असली ना मित्रांनो, तरी वैयक्तिक स्वतःच्या 28 धावसंख्येवर खेळतोय फक्त आणि फक्त 5 चेंडूवर. तो फलंदाज नाव आहे तेजस पाटील, मॅन फ्रॉम पिरकोन. पुन्हा एकदा गेम ऑन होतोय. समर्थ गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय. चेंडू यष्टी रक्षक आपण पाहतोय निरतुष खरं त्यांच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थगित पाहतोय 36च्या घरात. 5वा चेंडू फेकेल पुन्हा एकदा समर्थ. समोर फलंदाज आहे तेजस पाटील. यावेळेस चेंडू केला जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धावसंख्या. दुसरी धावसंख्येचा कॉल मात्र विशाल अगदी वेळेवर नाकारतोय. एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय 1 बाद 37च्या घरात. निर्णायक या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे समर्थ यांच्या. 5 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केली आहे 8 आणि 1 विकेट संपादित केली साहिल गावण यांची. निर्णायक शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. समोर विशाल. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑनच्या वरून जातो. हा पुन्हा एकदा विशाल याच्या बॅट मधून आलेला आपण पाहतोय. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बँडेड षटकार.
अगदी प्रवीण पंडित यांना विनंती असेल की आमचे हे डीजे ऑपरेटर कल्पेश बंडा, कुणाल बंडा यांचे बंधू यांच्याशी संपर्क साधायचा आहे. प्रवीण पंडित पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडे. इथं नाणेफेक जिंकला होता छोट्या यानं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. अगदी प्रतिस्पर्धी संघाला 12 चेंडू फेकत असताना धावसंख्या खर्च केली आहे 43, परिणामी फक्त 1 विकेट संपादित केलाय. जवळजवळ 21.5च्या सरासरीने जाताना आपल्याला पाहायला मिळते टीम स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती ही टीम गोवटणे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवर अगदी आम्ही आवर्जून वारंवार उल्लेख करत असतो या गोलंदाजाचं. याच मैदानावर मोठीजी प्रीमियर लीग मोठीजीच्या अभिमानाची स्पर्धा भरवली होती आणि त्या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून ठरला होता हा खेळाडू. अगदी शरीरयष्टीकडे जाऊ नका मित्रांनो, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान आहे. यावेळेस पहिला चेंडू अगदी रडार मध्ये स्लॉट मध्ये चेंडू फेकला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरून, हा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार षटकार. हे सांगत जातोय तेजस पाटील याची बॅट आपण पाहतोय. या वेळेस मात्र थोडाफार गतीमध्ये परिवर्तन केला होता, डायरेक्ट हिट केलाय परंतु सुसज्ज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता विशाल. एक धावसंख्या पळून काढली जाते. अगदी ज्या स्पीडची अपेक्षा करत होता तेजस तो स्पीड मात्र फेकला नव्हता, थोडासा स्लोवर चेंडू फेकला होता दीप यानं. परंतु या धावसंख्येनं अर्धशतक ओलांडतोय. 50 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय स्वर्गीय गोपाल वर्तक स्मृती टीमची. फक्त 14 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 धावसंख्या उभारल्यात. अजूनपर्यंत तब्बल 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्येचा आले गुंचावला जाईल. जर हे दोन खेळाडू मैदानामध्ये सज्ज राहिले तर नक्कीच धावसंख्येचा उच्चांक खूप मोठा आपल्याला या स्कोर बोर्डवर पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. जर तरला या ठिकाणी थारा दिला जात नाही. यावेळेस गोलंदाज दीप पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर अचूक टप्प्याची उचली घेतोय. यष्टीरक्षक निर्दोष करत कोणती चुकी करणार नाही. चेंडू हातामध्ये विसावला जातोय. धावसंख्या स्थगित पाहतोय 50च्या घरात 1 बाद 50. पुन्हा एकदा चौथा चेंडू दीप याचा. यावेळेस सुरेख पद्धतीचा चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी. एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागतोय. या एका धावसंख्येने धावफलक पुन्हा एक घर पुढे सरकला जातोय. संघ पोहोचतोय 51च्या घरात. 4 चेंडू फेकले दीप यानं आपल्या कोड्यातील पहिला षटकार, तदनंतर 1, तदनंतर निर्धाव आणि चौथा चेंडू 1 धावसंख्या. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल दीप याचा. अगदी ज्या कमबॅकची अपेक्षा होती संघ नायकाला या दीप कडून तो कमबॅक मात्र करून देताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र तेजस सांगतोय तुम्ही मला जास्त उशीर थांबवू शकत नाही. चेंडू जातोय कव्हरच्या वरून, हा सुद्धा एक दर्जेदार षटकार. जातोय 57, परंतु तेजसची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 10 चेंडू मध्ये 42 धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेनं, हा सुद्धा दर्जेदार R&J फिटनेस क्लब ब्रँडेड षटकार.
डीजे या ठिकाणी मात्र अभिजित ठाकूर याला प्रश्न पडला असेल की एका बाजूने विकेट सुद्धा पडत नाही आणि दुसऱ्या बाजूने धावसंख्या सुद्धा रोखता येत नाहीत। या वेळेस मात्र त्यांच्या कलबतखान्यात कुजबूज झाले। पुन्हा एकदा गोलंदाजीचा जुम्मा अगदी ही जोखीम सोपवली जाते समर्थ कडू यांच्या खांद्यावर। कशा प्रकारे पेलवणार पाहायचं अनुभव या वेळेस की विशाल गावंड एक हा सुद्धा बिरकोड मधील मोठं नाव आहे मित्रांनो। जितकी धारदार गोलंदाजी तितकीच धारदार फलंदाजी आपण पाहतोय। मागच्या मॅचचे 2 हिरो होते हे खऱ्या अर्थानं या वेळेस पाहतोय। पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी पण पाहतोय विशालाच्या बॅट मधून नशिबाचा चौकार येतोय। या 4 धावसंख्येनं धावफलक पुढे वधारला जातोय। संघ पोहोचतोय 67 च्या घरात। लॉस ऑफ 1 विकेट। या वेळेस मात्र धावसंख्या रोखणं अशक्य झालंय या आर्यन चिरे टीमला। यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टोलवला जातोय। डीप बॅकवर्डच्या ठिकाणी हा चेंडू जातोय। पुन्हा एकदा बघता बघता सीमा रेषा बाहेर। बॅक टू बॅक दुसरा चौकार। थांबायचं नाव घेत नाही तर दुसऱ्या बाजूने विशाल सुद्धा अगदी त्याची आक्रमकता या ठिकाणी दाखवतोय। या वेळेस मात्र समर्थ याला कमबॅक करावं लागेल। अगदी आपला अनुभव पणाला लावावा लागेल। चौकार हॅट्रिक होईल का विशालच्या माध्यमातून की रोखलं जाईल? या वेळेस मात्र रोखलं जातोय। सुरेख चेंडू फेकला जातोय। चेंडू जातोय निर्धाव। अगदी पहिले 2 चेंडू जणू काय घोडणे टीमच्या बाजूने परंतु तिसरा चेंडू आर्यन चिरोलेच्या बाजूने। धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 71 च्या घरात। या वेळेस सुरेख चेंडू फेकला होता। रनआउटची संधी आहे परंतु तसं काही घडलं नाही। डायरेक्ट जर एसटीला लागला असता तर कदाचित विशाल बॅक टू द पॅव्हेलियन झाला असता परंतु नशिबाला मान्य नव्हतं। अगदी सुसज्ज आहे विशाल त्याच्या क्रीज मध्ये। 4 चेंडू फेकलेत समर्थेने। पहिले 2 चेंडू जणू काही गोवटण्याच्या बाजूने दुसरे 2 चेंडू मात्र आर्यन चिरलेच्या बाजूने। बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी बारी कभी हमारी बारी अगदी हे सांगून जाणारे हे 2 चेंडू होते। धावसंख्या स्थगित पाहतोय 71 च्या घरात। अजूनपर्यंत या 4थ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी। यावेळेस पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र फेकला जातोय परंतु यष्टी रक्षक थोडासा फंबळ होतोय। 1 धावसंख्या। बाईकच्या स्वरूपात 1 धावसंख्या बोलून काढली जाते। या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे वधारला जातोय। संघ पोहोचतोय 72 च्या घरात। निर्णायक समर्थांच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे। खेळण्यासाठी सज्ज तेजस वैयक्तिक स्वतःच्या 48 धावसंख्येवर खेळतोय। तेजस अगदी 50 धावसंख्या उभारेल का? धावसंख्या पाहतोय 72 च्या घरात। टीम गोडण्याची 11 चेंडू 48 धावसंख्या उभारल्यात। निर्णायक 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू। अर्धशतक या चेंडू मध्ये होणार का? परंतु चेंडू जातोय या ठिकाणी 1 धावसंख्या बोलून काढली जाते। या एकेरी धावसंख्येनं समाधान मानतोय व स्ट्राईक स्वतःकडे या ठिकाणी आपण पाहतोय। 1 या धावसंख्येनं 24 चेंडूंचा वाजवी खेळ पहिल्या पूर्वार्धातील संपुष्टात आला मित्रांनो। धावसंख्या धावपट्ट्यावरती आपण पाहतोय 1 बाद 73 च्या घरात। धन्यवाद डीजे। शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा एक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातोय ते हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय मीत पाटील ज्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये सुद्धा थोडाफार महागडा षटक 21 धावसंख्येचा फेकला होता। यावेळेस पुन्हा एकदा
16 धावसंख्या खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा संघनायक या ठिकाणी त्या मीतवर विश्वास दाखवतोय. समोर तेजस वैयक्तिक स्वतःच्या 49 धावसंख्येवर खेळतोय, तर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 73च्या घरात. अजूनपर्यंत गोवडणे टीमची जमेची जर बाजू पाहायला गेलात ना विवेक पाटील, तर फक्त आणि फक्त 1 विकेट फॉलोअप झालाय. निर्णायक शेवटचं षटक, आणामारीचं षटक घेऊन येतोय मीत पाटील, तर समोर आहे अगदी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असणारा तेजस. यावेळेस अर्धशतक होईल की हवेमध्ये जेल आहे. निर्दोष त्या ठिकाणी पोहोचला होता. बघता बघता 1 धावसंख्या पळून काढली जाते. दुसरी धावसंख्येसाठी कॉल केला आणि दुसरी धावसंख्या सुद्धा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं 51 धावसंख्या वैयक्तिक कोट्यामध्ये, परंतु निर्णय प्रलंबित आहे कारण तिसऱ्या पंचांकडे अपील केली जातोय. अगदी तेजस तेच करतोय जे त्याला आवडतोय, म्हणून तेजस हा गर्दीत कमी आणि मित्रांनो चर्चेत जास्त असतोय. फलंदाजी तेजसाची जर आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्या या अर्धशतकीय खेळीसाठी. आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामॅन कडे आपली बॅट दाखवायची आहे. तेजस अगदी निर्णय जरी प्रलंबित असला ना तरी 50 झाल्यात, परंतु नाही, सुसज्ज क्रीज मध्ये पोहोचला जातोय. 51 धावसंख्या उभारल्या जातात वैयक्तिक स्वतःच्या बॅट मधून, तर सांघिक धावसंख्या पाहतोय 1 बाद 75च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर मीत पाटील सज्ज. समोर तेजस ज्याच्या बॅट मधून अर्धशतक झळकलंय या मैदानावर. यावेळेस लेग बिफोरची अपील केली होती, परंतु पंच अपील फेटाळतात. बाईच्या स्वरूपात 1 धावसंख्या पळून काढली जाते. 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे वधारला जातोय. धावफलक आपण धावतो पाहतोय प्रत्येक चेंडू मागे 76च्या घरात. अगदी मीत पाटील वयानं खूप मोठा असला तरी ही सुद्धा एक मूर्ती लहान परंतु कीर्तिमान गोलंदाज आहे. इतक्या मोठ्या मंचावर स्लॉग ओव्हरची हाणामारीच्या षटकाची जिम्मेदारी पेळवताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये हा सुद्धा नाव अगदी नाव नसून ब्रँड बनेल याच्यामध्ये तिल मात्र शंका नसेल मित्रांनो. त्याचबरोबर याच्यानंतरचा होणारा सामना लुजर वर्सेस लुजर. एका बाजूला असेल जयेंद्र कडू, तर दुसऱ्या बाजूला आहे वैभव पाटील. आपण नाणेफेकीच्या कोलसाठी यायचंय. पुन्हा एकदा विशाल गावंच्या बॅट मधून येते हा सुद्धा दर्जेदार प्रेक्षणीय फटका षटकार. चेंडू 28 धावसंख्या खेळतोय, तर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 82च्या घरात. मित्रांनो असं म्हटलं जातोय स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्यांची भीती कधीच वाटत नसते. अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस अगदी नियती सुद्धा कधीच करत नसतोय. अगदी तेच धाडस या ठिकाणी गोवडणे टीमच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून तो एफर्ट, तो 100% योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस कमबॅक करेल का मीत पाटील? पहिला चेंडू फेकला 2 धावसंख्या, दुसरा चेंडू 1 धावसंख्या लेग बिफोरच्या स्वरूपात, तर तिसऱ्या चेंडूवर हल्ला चढवला जातोय विशालच्या माध्यमातून. चौथा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा कॉपी अँड पेस्ट केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला जातो. या 6 धावसंख्येने धावफलक पुढे वधारला जातोय. संघ पोहोचतोय 88च्या घरामध्ये. अजूनपर्यंत निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसातील 93 हा अगदी याच टीमनं उभारलेला हायएस्ट स्कोर आहे आणि तोच हायएस्ट स्कोर त्यांच्या माध्यमातून आज मोडला जाईल. काय रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनलेले असतात मित्रांनो. यावेळेस तोच रेकॉर्ड मोडला जाईल का? मी तर समोर विशाल. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकारांची हॅट्रिक लगावली जाते. पुन्हा एकदा विशाल यांच्या बॅट मधून येतोय तिसरा प्रेक्षणीय षटकार.
हायएस्ट स्कोर 94. तर या उरण प्रीमियर लीग मधला हा सर्वोत्कृष्ट हायएस्ट स्कोर आपण पाहतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम साठी गोवटण्याच्या. फलंदाजी जर त्यांची आवडली असेल प्रत्येक खेळाडूची तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 94 धावसंख्या. 100 होतील का? शेवटचा चेंडू यावेळेस प्रशांत माळी सर सांगतात हा सुद्धा ऑस्टमच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू आहे. अवांतर चेंडू. धावसंख्या 95च्या घरामध्ये. निर्णायक शेवटचा चेंडू. 100 आजच्या दिवसात तर संपूर्ण युपीएल मध्ये सर्वात मोठा स्कोर तर झालेला आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू. दबाव दबाव आणि दबाव पाहतोय मीत पाटील याच्या या चेहऱ्यावर त्या गोलंदाजीतून. 14 चेंडू 40 धावसंख्येची बहारदार खेळली गेली. विशाल्य सुद्धा जणू काय तेजसच्या पावलावर पाऊल ठेवतोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत होतोय त्याचं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता परंतु तितका समाचार घेता आला नाही. एक धावसंख्या. दुसरी धावसंख्येचा कॉल केला जातोय. बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण केली जातोय. धावसंख्या लगावली जातात 98. लॉस ऑफ 1 विकेट आणि 99 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते टीम आर्यन चिरोळे समोर. डीजे वैभव पाटील आपल्यापर्यंत जर माझा